नमस्कार. जय श्रीराम. आज आपण कन्या राशीच्या व्यक्तींविषयी जाणून घेऊया. या राशीचं बोधचिन्ह आहे नावेत बसलेली मुलगी. या राशीच्या व्यक्ती दिसायला अतिशय आकर्षक असतात. मध्यम उंची, सुरेख बांधा, अवयव आखीव रेखीव असतात. यांच्या चेहऱ्यावर विनयशील भाव सहजतेने दिसून येतो. मात्र सिंह राशीसारखा डौलदारपणा यांच्यात दिसून येत नाही. दिसायला सुंदर असतात, त्यामुळे यांचा पोशाखही त्यांच्या सौंदर्याला साजेसा असतो. राहणीमानात प्रत्येक गोष्टीत टापटीपपणा दिसून येतो. मधून भांग पाडणाऱ्या, साधासा कट ठेवणाऱ्या आणि खांद्यावरून ओघळणारा पदर यामुळे यांच्याकडे कुणीही सहजतेने आकर्षित होतं. प्रत्येक गोष्टीत खोड्या काढणं हा कन्या राशीचा स्वभाव आहे. मग ही खोडी त्यांच्या आहारात सुद्धा दिसून येते. काहीही खायचं प्यायचं असेल तर त्यात काय चांगलं काय वाईट, कोणत्या गोष्टीमध्ये किती व्हिटॅमिन्स आहेत, कॅल्शियम आहेत, अगदी ह्याचं मोजमाप, हिशोबी वृत्ती त्यांची कुठेही दिसून येते. आणि स्वच्छता, हॉटेलमध्ये गेलं तर प्रत्येक चमचा, बशी, डिश कुठे अस्वच्छ आहे का हे जर त्यांना दिसलं तर तिथल्या वेटरची काही खैर नसते. मात्र आहार थोडासाही जास्त घेतला तर आपल्या डाएटवर परिणाम होणार आहे या गोष्टीच्या काळजीने ते स्वतःच्या आरोग्याची मात्र खूप काळजी घेत असतात. या राशीच्या व्यक्ती अतिशय व्यवहारी असतात. प्रत्येक गोष्टीत चोखंदळपणे हिशोब करतात. आपण कमवलेले पैसे किती स्वरूपात खर्च करायचे, बचत किती करायची, या सगळ्याचं त्यांचा आराखडा तयार असतो. जास्तीत जास्त काटकसर करून गुंतवणूक करण्याकडे कन्या राशीचा भर असतो. यांच्या बँकेत थोडीशीही शिल्लक नसेल तर मात्र यांचं स्वास्थ्य बिघडलेलं आपल्याला दिसून येतं. कारण काटकसरीने आणि साठवून ठेवणारी ही एकमेव रास आहे. चिकित्सा करण्याचा स्वभाव, हिशोबी वृत्ती आणि कुणावरही पूर्णपणे विश्वास न ठेवणं यामुळे एकमेकांमध्ये मिसळून बोलताना कन्या राशीच्या व्यक्ती जरा अवघडलेल्या दिसून येतात. कारण प्रत्येक अशी चर्चा संवाद करताना यांच्या मनात शंका असतात. प्रत्येक वेळेला समोरची व्यक्ती काहीतरी चुकीच्या भावनेने आपल्याशी संपर्क साधते अशाच पद्धतीने कन्या राशीच्या व्यक्ती बोलत असतात. त्यामुळे यांच्यात समर्पण भाव आपल्याला कमी दिसून येतो. म्हणून श्रद्धेत जरा कमी पडलेल्या या व्यक्ती जाणवतात. कारण देवाशी संवाद साधताना देखील यांच्या मनात कुठेतरी शंका असते. पृथ्वी तत्वाची रास असल्यामुळे या राशीच्या व्यक्ती अतिशय व्यापारी स्वभावाच्या असतात. त्यामुळे कोणताही व्यवसाय या अगदी सहजतेने करू शकतात. तसंच ही बुधाची रास आहे, त्यामुळे बौद्धिक क्षेत्रात देखील कन्या राशीच्या व्यक्ती आपल्याला चमकलेल्या दिसून येतात. तसंच शेतीविषयक कामं, कोणत्याही निसर्गाशी संबंधित कामामध्ये देखील कन्या राशीच्या व्यक्ती ह्या अग्रेसर असतात. मात्र कन्या राशीच्या व्यक्ती ह्या अतिसंशयी असल्यामुळे यांना इतरांना झालेले आजार आपल्याला झालेत की काय अशी कायम शंका असते. त्यामुळे कोणत्याच आजारापासून कन्या राशीची व्यक्ती लांब राहिलेली नाही. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींनी इतरांना झालेले आजार आपल्याला झालेले आहेत ही शंका मनातून काढून टाकावी. आणि अशीच नवनवीन माहिती समजून घेण्यासाठी पाहत रहा शततारका ॲस्ट्रो. नमस्कार.